ध्येय प्रकाशन अकॅडमी या अंतर्गत इयत्ता 6वी साठी जी काही स्पर्धा परीक्षा मिळेल त्याच्यात पहिलं लेक्चर आज म्हणजे तुम्हाला काय करत आहे. पहिल्या लेक्चर मध्येच आपल्याला मराठी हा विषय शिकवण्यासाठी मी आहे आणि या मराठीमध्ये मी तुम्हाला उतारा वाचन काय शिकवणार आहे तर उतारा वाचन शिकवणार आहे. काय शिकवणार आहे तर उतारा वाचन शिकवणार आहे. उतारा कसा वाचायचा, उतारा म्हणजे नेमकं काय आहे, या सर्व गोष्टी मी इथे तुम्हाला सांगणार आहे. आता पहिल्यांदा बघूया उतारा. उताराचा नेमका अर्थ काय आहे. हा एक प्रसंग आहे. उतारा हा एक काय आहे, एक प्रसंग आहे, छोटीशी घटना आहे. वर्णनात्मक अथवा विचार प्रवर्तक परिच्छेद असतो. त्याखाली प्रत्येकी 4 पर्याय उत्तराचे 3 प्रश्न दिलेले आहेत. उतार्याखालील प्रश्नांची अचूक उत्तरे शोधण्यासाठी काही सूचनांचं आपल्याला पालन करावं लागतं. आता नेमकं उतारा म्हणजे असतं तरी काय बघा. आता हा उतारा एक प्रसंग आहे. एखादा कुठल्या ठिकाणी एखादा प्रसंग घडलेला आहे तो म्हणजे काय उतारा आहे. छोटीशी घटना, एखादी घटना घडली ते पण काय आपल्याला एक उतारा म्हणून येऊ शकतो. एखाद्याचं वर्णन आहे, एखादा विचारवंत आहे त्यांचं वर्णन केलेलं आहे किंवा एक विचार प्रवर्तक आहे, एखादा विचारवंत आहे की त्यांच्या विचाराची मांडणी उतार्यामध्ये केलेली असेल. जसं संत ज्ञानेश्वर असेल, संत तुकडोजी महाराज असतील, जे काही आपले संत होऊन गेले त्यांचे जे काही विचार आहेत ते पण आपल्याला परिच्छेदामध्ये येऊ शकतात. वर्णन आहे, आपल्या भारताचं वर्णन केलेलं असेल किंवा एखाद्या ऐतिहासिक घटनेचं वर्णन केलेलं असेल ते सुद्धा आपल्याला कुठे येऊ शकतं तर परिच्छेदामध्ये येऊ शकतात. आणि त्याच्याबरोबर 4 पर्याय असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात आणि हे आपल्या हातातले मार्क असतात. तुम्हाला पॅसेज दिलेला असतो, तुम्हाला उतारा दिलेला असतो, त्यातली फक्त त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अचूक शोधली गेली पाहिजे. प्रथम उतारा एकाग्र चित्तेने समजून वाचावा. कसाही उतारा वाचायचा नाही. पहिल्यांदा उतारा समजून घ्यायचा आणि मगच उतारा काय करायचंय वाचायचा आहे. उतार्याखालील घटना, प्रसंग, क्रम लक्षात घ्यायचे. उतार्याखाली जे काही प्रश्न विचारले, ज्या काही घटना विचारल्यात त्यांचा क्रम वगैरे लक्षात घ्यायचा आहे. उतार्यावरील प्रश्न वाचल्यावर उत्तराचे 4ही पर्याय नीट वाचायचे. बघा, तुम्हाला जे काय पर्याय दिलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचले गेले पाहिजेत, कुठलीही चूक न करता. म्हणजे तुम्हाला जो काही पर्याय असतो ते जवळपासचा विचारला जातो. वेगळा असा पर्याय विचारला जातो का नाही, जवळपासचा. म्हणजे समजा नदी, तलाव, पृथ्वी हे काही जे काही प्रश्न आहेत ह्या सगळ्यांचे समानार्थी शब्द तुम्हाला जवळपास कुठे ना कुठे विचारले जातात. तुम्हाला ऑप्शन मधनं फक्त त्या शब्दाचा व्यवस्थित अर्थ समजूनच तुम्हाला उत्तर काढावं लागतं. आता तुम्हाला मी समजा एखादा प्रश्न विचारला की नदी कशी वाहते आणि तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे नदी जोरात वाहते, खळखळ वाहते, बरोबर. तर तुम्हाला नेमकं उत्तर काय पाहिजे. मी जोरात पण ऑप्शन मध्ये टाकू शकते किंवा मी हळू वाहते, संत वाहते असं पण टाकू शकते. पण तुम्हाला पर्यायामध्ये काय आहे, खळखळ वाहते. मग तुम्हाला उत्तर काय लागणार आहे त्याच्यामध्ये, खळखळ वाहते. म्हणजे तुम्हाला त्यातला पर्याय, प्रत्येक पर्याय व्यवस्थित वाचला गेला पाहिजे की नेमकं आपल्याला उत्तर काय. आपण सहज म्हणतो नदी संत वाहते, पण जर तिथं तुम्हाला उतारामध्ये दिलं असेल की खळखळ नदी वाहत आहे, नदीचा वेग हा किंवा नदी खळखळ वाहत आहे, खळखळ शब्द पर्यायामध्ये असला की तेच त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तुमच्या मनाचं उत्तराला टीक करायची नाही. लक्षात ठेवा, बरेचसे विद्यार्थी काय करतात, मला वाटतं की हेच उत्तर आहे, पण तुम्ही पॅसेज व्यवस्थित वाचला, तुम्ही परिच्छेद व्यवस्थित वाचला का, त्याच्यामध्ये ते आहे का हे बघणं काय आहे तुमचं कर्तव्य आहे. तर आपण पहिल्यांदा एक घेऊया. पहिल्यांदा एक परिच्छेद दिलेला आहे मी तुम्हाला. आता मी तुम्हाला सांगते परिच्छेद सोडवायचा कसा, वाचायचा कसा. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो काही परिच्छेद आलाय तो लगेच वाचायला सुरुवात करायची अजिबात नाही. पहिल्यांदा काय वाचून घ्यायचे, पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्यायचे. तुम्हाला प्रश्न काय विचारले तुम्ही त्या धड्याशी रिलेटेड किंवा त्या जो काही मी परिच्छेद विचारलाय त्याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला प्रश्न काय विचारले हे महत्वाचं आहे की ते समजले गेले पाहिजे. आता पहिल्यांदा कधी सुद्धा परिच्छेद वाचताना पहिल्यांदा प्रश्न वाचावेत. ग्रंथालयात कोणत्या गोष्टी मिळतात
प्रश्न काय विचारलाय त्यांनी? ग्रंथालयामध्ये कोणत्या गोष्टी मिळतात? ग्रंथालयात दुसरा प्रश्न विचारणार, ऑप्शन वाचायचे अजिबात नाही. जेव्हा तुम्ही पॅसेज वाचताल त्याच्यानंतरच तुम्ही ऑप्शन वाचायचे, तोपर्यंत ऑप्शन वाचायचे नाहीत. फक्त पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्यायचे आहे. नाहीतर विद्यार्थी प्रश्न वाचले की ऑप्शन बी वाचून ठेवतात. अजिबात वाचायचे नाहीत. पहिल्यांदा प्रश्न वाचायचे, सगळे प्रश्न वाचून घ्यायचे, परिच्छेद वाचायचा, त्याच्यानंतर प्रश्नाकडे जायचं परत आणि ऑप्शन वाचायचे की ऑप्शन मध्ये नेमकं सांगितलंय काय. ग्रंथालयात वाचन करताना कोणत्या गोष्टी पाळाव्या, कोणती गोष्ट पाळली जाते? ग्रंथालयामध्ये वाचन करताना कोणती गोष्ट पाळली जाते? ग्रंथपाल विद्यार्थ्यांना कशात मदत करतो? 3 प्रश्न आहेत, 3ही प्रश्न मला कळालेले आहेत. आता पहिलं माझं काम काय आहे की पहिलं मला काय करावं लागेल की मला पहिल्यांदा जो काही उत्तर आहे तो व्यवस्थित वाचून घ्यावा लागेल. जो काही मला परिच्छेद दिलेला आहे तो मला काय करावं लागेल? व्यवस्थित वाचन करून घ्यावा लागेल. शाळेतील ग्रंथालय हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा खजिना आहे. हे महत्वाचं आहे. मी त्याला बॉक्स केलाय, बरोबर का? तर शाळेतील ग्रंथालय हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा खजिना आहे. हे महत्वाचं आहे ना, महत्वाचा शब्द आहे तो, ज्ञानाचा खजिना आहे. येथे विविध विषयांची पुस्तके, इथे काय मिळते तुम्हाला? विविध विषयांची पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे उपलब्ध असतात. इथे काय मिळते तुम्हाला? विविध विषयांची पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे उपलब्ध असतात. अनेक विद्यार्थी येथे बसून अभ्यास करतात. अनेक विद्यार्थी ग्रंथालयात बसून मध्ये अभ्यास करतात, माहिती मिळवतात आणि आपली वाचनाची आवड वाढवतात. अभ्यास करतात, माहिती मिळवतात आणि आपली वाचनाची आवड वाढवतात. ग्रंथालयात शांतता राखणे आवश्यक असते, त्यामुळे इतरांना त्रास होत नाही. त्याच्यामुळे इतरांना त्रास होत नाही. ग्रंथपाल विद्यार्थ्यांना योग्य पुस्तके निवडण्यास, ग्रंथपाल विद्यार्थ्यांना योग्य पुस्तके निवडण्यास मदत करतो. योग्य पुस्तके निवडण्यास ग्रंथपाल काय करतो? विद्यार्थ्यांना मदत करतो आणि पुस्तकांची निगा राखतो. पुस्तकांची काय राखतोय ग्रंथपाल? निगा राखतो. आता ग्रंथपाल म्हणजे कोण? पहिला प्रश्न, ग्रंथपाल नेमकं कोणाला म्हणतात? जे ग्रंथालयामध्ये काम करतात त्यांना ग्रंथपाल म्हणतात. कारण म्हणजे बघा, ग्रंथालय सगळ्यांना माहितीये, ग्रंथालय म्हणजे आपल्या शाळेमध्ये एक असं ठिकाण असतं जेथे आपल्याला विविध पुस्तके मिळली जातात, मासिके मिळतात, वर्तमानपत्रे मिळतात. विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा खजिना म्हणजे आपलं ग्रंथालय असतं. आणि हे ग्रंथालय आपल्यासाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी ओपन असतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला आत्मचरित्र, चरित्र, छान छान अशा गोष्टी वाचण्यासाठी ग्रंथालय असतं. ह्या ग्रंथालयामध्ये एक जसं शिक्षक असतात तसंच काय केलं जातं, ग्रंथालयामध्ये एक व्यक्ती ठेवला जातो कामासाठी. त्या व्यक्तीला काय म्हणतात? तर ग्रंथपाल असे म्हणतात की तो ग्रंथालयाची सर्व कामे करतो. तुम्हाला कुठलं पुस्तक दिले त्याची नोंद करणे, त्या पुस्तकांची निगा राखली जाते, तुम्हाला योग्य पुस्तक निवडून दिलं जाते की तुझ्या वयासाठी हे पुस्तक खूप छान आहे, ते तू वाचलं गेलं पाहिजे. हे काम कोण करतं? तर ग्रंथपाल करतं. नियमितपणे ग्रंथालयाचा वापर केल्याने विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढते, त्यांच्या अभ्यासात रस निर्माण होतो आणि त्यांची व्यक्तिमत्व घडते. बघा, ग्रंथालयाविषयी माहिती सांगितली. बघा, मी आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचलं तर त्याच्याविषयी मला ज्ञान वाढत जातं. जर मी लोकमान्य टिळकांचं पुस्तक वाचलं तर लोकमान्य टिळकांविषयी माझी आवड निर्माण होते. मी आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं पुस्तक वाचलं तर त्यांच्याविषयी माझ्या मनात आवड निर्माण होते. म्हणजे ते कसे घडले, त्यांच्या घडण्याचं महत्वाचं कारण काय आहे, आजकालच्या विद्यार्थ्यांना ते महत्वाचं आहे. आणि ती सर्व ज्ञानाचा खजिना आपल्याला कुठे मिळतो? तो ग्रंथालयामध्ये मिळतो. बघा, म्हणजे शाळेसाठी ग्रंथालय खूप महत्वाचं आहे. प्रत्येक शाळेमध्ये ग्रंथालय असतंच. आता प्रश्न बघायचे आपण, ग्रंथालयात कोणत्या गोष्टी मिळतात? आताच बघितलं आपण, काय मिळतं ग्रंथालयामध्ये?
कपडे मिळतात का? कॅन्सल. फळे मिळतात का? कॅन्सल. खेळणी मिळतात का? कॅन्सल. तर ग्रंथालयामध्ये मासिके आणि पुस्तके मिळतात. ग्रंथालयामध्ये काय मिळतात? तर मासिके आणि पुस्तके. ग्रंथालयात वाचन करताना कोणत्या गोष्टी पाळावी लागतात? गाणे म्हणायचे का? ग्रंथालयामध्ये जायचं गाणे म्हणायचे म्हणतात का? नाही. गोंगाट करतात का? मुलं गोंधळ करत नसतात का ग्रंथालयामध्ये? नाही. खेळ खेळतात का? नाही. तर ग्रंथालयामध्ये शांतता राखणे खूप महत्वाचं आहे. ग्रंथपाल विद्यार्थ्यांना कशात मदत करतो? आताच बघितलं, योग्य पुस्तके निवडण्यास मदत करतो. खेळ खेळण्यास मदत करतो का? नाही. गृहपाठ लिहिण्यास मदत करतो का? नाही. चित्र काढण्यास करतो का? नाही. योग्य पुस्तक निवडण्यासाठी ग्रंथपाल काय करतो? विद्यार्थ्यांना मदत करत असतो. तुम्हाला एक गोष्ट कळाली का रे बाळांनो? मी हा पॅसेज सोडवायच्या आधी पहिल्यांदा मी प्रश्न वाचले. मला पॅसेज वाचला की मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय झालं? बरोबर सांगता आलं. कसं सांगता आलं? कारण की पहिल्यांदा मी काय वाचले होते? प्रश्न वाचले होते, बरोबर. त्याच्यानंतर मी काय केलं? पॅसेज म्हणजे परिच्छेद जो काय दिलाय तो वाचायला सुरुवात केली. आणि हा परिच्छेद वाचताना या परिच्छेदामध्ये जे काही महत्वाचं आहे त्याला मी अंडरलाईन करत गेले. बघा, त्यातले 2-3 प्रश्नांची उत्तर मला सहज मिळाली. म्हणजे बघा, जर परिच्छेदामध्ये प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आपल्याला पहिली स्टेप प्रश्न वाचून घ्यायची. ऑप्शन वाचायचे का? नाही. दुसरी स्टेप, जेव्हा आपण परिच्छेद वाचतो जे महत्वाचं आहे सगळ्यालाच अंडरलाईन करायची नाही. जे काय महत्वाचं आहे जसं की योग्य पुस्तके, ज्ञान वाढवते, शांतता, ज्ञानाचा खजिना, हे ज्यांना मी बॉक्स केलाय ते सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून त्यांना काय केलंय मी बॉक्स करून ठेवलं, म्हणजे हे महत्वाचं आहे, बरोबर. आणि नंतर मी काय केले? पहिला प्रश्न त्याचे ऑप्शन कॅन्सल करत योग्य उत्तर काय हे असेल. ग्रंथालय, परत दुसरा प्रश्न काढला, ऑप्शन कॅन्सल करून योग्य ते उत्तर काढल्यास मला काय होतंय? मदत मिळते. आणि ही लगेच उत्तर लवकर आपल्याला सुटतात. बघा आता दुसरा पॅसेज बघूया. पावसाळ्यात आकाशात काय दाटतात? शेतकरी पावसाची का वाट पाहतात आणि जास्त पाऊस झाल्यास काय होऊ शकते? 3 प्रश्न विचारलेत, बरोबर. पहिला प्रश्न आहे पावसाळ्यात आकाशात काय दाटतात? शेतकरी पावसाची का वाट पाहतात? आणि तिसरा प्रश्न आहे जास्त पाऊस झाल्यास काय होऊ शकते? हे 3 प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत. आता आपण परिच्छेदाचा सुरुवात करायचा. बघा, पावसाळा हा भारतातील एक महत्वाचा ऋतू आहे. या ऋतूमध्ये आकाशात काळे ढग दाटतात आणि जोरदार पाऊस पडतो. शेतकरी आपल्या पिकांसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहतात, कारण पावसामुळे शेतीला पाणी मिळते. पावसामुळे झाडे झुडपे हिरवीगार होतात. नद्या तलाव भरतात. नद्या आणि तलाव काय होतात? भरली जातात. आणि वातावरण थंड होतं. मात्र जास्त पाऊस झाल्यावर पूर येऊ शकतो आणि जनजीवन विस्कळीत होऊ शकते. पावसामुळे निसर्गात आनंदाचे वातावरण निर्माण होते. पावसामुळे निसर्गात आनंदाचे वातावरण निर्माण होते. परत एकदा पॅसेज व्यवस्थित वाचू. पावसाळा हा भारतातील एक महत्वाचा ऋतू आहे. या ऋतूमध्ये आकाशात काळे ढग दाटतात आणि जोरदार पाऊस पडतो.
शेतकरी आपल्या पिकांसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहतात, कारण पावसामुळे शेतीला पाणी मिळते. पावसामुळे झाडे झुडपे हिरवीगार होतात, नद्या तलाव भरतात आणि वातावरण थंड होते. मात्र जास्त पाऊस झाल्यास पूर येऊ शकतो आणि जनजीवन विस्कळीत होऊ शकते. पावसामुळे निसर्गात आनंदाचे वातावरण निर्माण होते. झालं वाचून? आता या प्रश्नांची उत्तरे सोडवायची. पहिला प्रश्न, पावसाळ्यात आकाशात काय दाटते? वारे दाटते? नाही. पक्षी? नाही. तारे? नाही. तर ढग. बघितलं ना, ढग, काळे ढग. शेतकरी पावसाची का वाट पाहतात? झोपायसाठी वाट पाहतात का? पाऊस झाला तर मी निवांत झोपणार असे म्हणतात का शेतकरी? नाही. का पाण्यामध्ये जाऊन शेतकरी खेळतात? नाही. का प्रवासाला जातात? खूप पाऊस झाला, चला मी प्रवासाला जातो, असं कुठला शेतकरी म्हणताना ऐकले का कधी? नाही. तर आपल्या पिकांसाठी शेतकरी काय करतो? पावसाची वाट पाहत असतो. जास्त पाऊस झाल्यावर काय होऊ शकते? वीज येते का? वाळवंट होतो. खूप पाऊस झालाय, वाळवंट आलाय. दुष्काळ? खूप पाऊस झालाय आणि दुष्काळ पडलाय, शक्य आहे का? नाही. तर काय होऊ शकतं? आपण बघितलं, पूर येऊन जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. कळालं? मी 2 पॅसेज सांगितले का तुम्हाला बाळांनो. आता त्याच्यामध्येच असते कविता वाचन. काय आहे? कविता वाचन. आता कविता वाचायची आपल्याला आणि काय करायची? पण कविता म्हणजे काय? कवितेतील लयबद्ध मांडणीतील मोजक्या शब्दात मोठा अर्थ असं दडलेला असतो. आता जे काही कविता असते त्या कवितेमध्ये आपल्याला त्या कवितेमध्ये एक लयबद्ध मांडणी असते आणि त्या मांडणीमध्ये विद्यार्थ्यांचं काय असतं की मोजक्या शब्दामध्ये विद्यार्थी बऱ्याचशा म्हणजे मोजके शब्द असतात त्याच्यामधून खूप अर्थ काय होत असतो? बाहेर येत असतो. त्याच्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांना कवितेचा अर्थ योग्य प्रकारे समजला गेला पाहिजे की कविता नेमकी काय आहे, त्याच्यामध्ये कुठला अर्थ दडलेला आहे ते समजलं पाहिजे. कविता व्यवस्थित वाचली गेली पाहिजे, एकाग्रचित्तेने समजून घेतली पाहिजे. कविता आता जवळपासचे पर्याय असतात, सेम जसं उतार्यात असतं, परिच्छेदामध्ये असतं, तसंच कवितेमध्ये सुद्धा असतं. पुढे कविता आहे बघा. पाखरं गातात गोड गाणी. आता काय करायचं? मी कविता पहिल्यांदा वाचू का पहिल्यांदा प्रश्न वाचू? काय करू? पहिल्यांदा प्रश्न वाचू. बरोबर, पहिल्यांदा प्रश्न वाचू आणि त्याच्यानंतर मग कविता वाचनाकडे आपण जाऊ. प्रश्न काय? कवितेत निसर्गाचे कोणते पैलू वर्णन केलेले आहेत? माहितीत का मला? नाही. मला कविता वाचल्यावर समजणार. ऑप्शन वाचायचे का? न. कवितेत सूर्याची काय भूमिका आहे? मला काय माहिती? बघायची मला. आणि पावसामुळे काय झाले बघायचंय की पावसामुळे काय काय होतं हे पण मला बघायचंय. कवितेत सूर्याची काय भूमिका आहे मला हे पण बघायचंय. आणि कवितेत निसर्गाचे कोणते पैलूचे वर्णन केलेले आहेत हे पण आपल्याला कुठे बघायचं आहे. जोपर्यंत आपण कविता वाचत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. ऑप्शन वाचायला जायचं नाही. पाखरं गातात गोड गाणी. पाखरं गातात गोड गाणी. फुलं फुलतात रंगीबिरंगी. हवेत सुगंध दरवळतो. नदी वाहते शांतपणे. सूर्य किरणांचे जग उजळतो. सूर्य किरणांनी जग उजळतो. झाडांच्या सावलीत थंडी मिळते. पावसाळा आला धरती न्याहाळली. निसर्गाचा आनंद सर्वत्र पसरलेला. झाली एवढीच कविता विचारली. आता ह्याच्या कवितेमध्ये अर्थ काय काय आहेत बघा. पाखरं गातात गोड गाणी. पाऊस पडला की पाखरं काय करतात रे? गोड गाणी गातात. नाहीतर असं म्हणा, सकाळ सकाळची पाखरं काय करतात? गोड गाणी गातात. फुलं फुलतात रंगीबिरंगी. फुलं काय होतात तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं फुललेली असतात. हवेत सुगंध दरवळतो. हवेमध्ये काय दरवळतो तर सुगंध दरवळतो. नदी वाहते शांतपणे. नदी कशी वाहते? एकदम शांतपणे वाहते.
नदी कशी वाहते? एकदम शांतपणे वाहते, म्हणजे शांत असते नदी, शांत वाहते. बघा काय काय म्हणतात की तू शांत हो, नदीसारखा शांत हो, प्रवाहाप्रमाणे चाला, जसा प्रवाह आहे त्याप्रमाणे काय करा तुम्ही चाला. तसं सांगते की नदी एकदम शांत चालते, म्हणजे तुमचा स्वभाव पण कसा करा? एकदम शांत करा. सूर्य काय करतो की त्याच्या किरणाने काय करतो? जग उजळतो. झाडांच्या सावलीत थंडी मिळते, जी काही झाडं आहेत त्यांच्या सावलीमध्ये काय मिळते आपल्याला? थंडी मिळते. पावसाळा आला धरती न्याहाळी, म्हणजे पावसाळा आला की धरती हिरवीगार होते, बरोबर? पूर्ण धरती भिजून भिजून जाते आणि झाडं हिरवीगार होतात. निसर्गाचा आनंद सर्वत्र पसरलेला, निसर्गाचा जो काय आनंद आहे तो कुठे? सर्वत्र पसरलेला आहे. चला आता प्रश्नांकडे जायचं. पहिला प्रश्न बघा, कवितेत निसर्गाचे कोणते पैलू वर्णन केलेले आहेत? पाखरू, घरातील गाणी म्हणताय का रे कोणी? म्हणताय का? नाही. गाड्यांचा आवाजांचा काय उल्लेख केलेला आहे का कवितेत? नाही, सोडा. वारा आणि विजेचा कडकडाट काही उल्लेख केलेला आहे का? नाही. पण ह्याचा उल्लेख केलेला आहे ना, पाखरांची गाणी आणि रंगीबिरंगी फुले. निसर्गाचे पैलू आहेत पाखरांचे आवाज आणि रंगीबिरंगी फुले. कवितेत सूर्याची काय भूमिका आहे? सूर्य वारा निर्माण करतो, कधी ऐकलंय का? नाही. आणि असं काही कवितेत सांगितलंय का? महत्वाचं. पाऊस आणतो, असं काही कवितेमध्ये लिहिलंय सूर्य पाऊस आणतोय? नाही. अंधार आणतो, सूर्य उगवलाय आणि अंधार पडलाय, असं शक्य आहे? नाही. मग काय आहे? जग उजळतो. पावसामुळे काय झाले? नदी कोरडी झाली. पाऊस पडतोय आणि नदी कोरडी झाली. शक्य आहे का रे बाळांनो? पाऊस पडतोय, नदी कशी कोरडी होईल? झाडे कोरडी झाली. आता वरनं पाऊस पडतोय, पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, झाडं कोरडी कशी होतील? पाऊस पडतोय ना, मग झाडं कोरडी होतात का? लोक घरी बसली, पाऊस पडतोय, घरी कोण बसतं का? आपण रेनकोट घालून जाऊ, आपण रेनकोट घालू, छत्री घेऊन घराच्या बाहेर जाऊ, बरोबर का नाही? पण आपण बाहेर आपल्या कामासाठी जाणार, विद्यार्थी शाळेत जाणार, मुलांना सुट्टी मिळते का? खूप म्हणजे पाऊस चालू आहे, मुलांना सुट्टी मिळते का? नाही. म्हणजे लोक घरी नसतात. तसं कवितेमध्ये पण काय सांगितलंय का? नाही. धरती न्याहाळली आणि निसर्ग आनंदी आनंद झाला. पावसामुळे काय झालं? धरती नाहून निघाली, म्हणजे धरतीची आंघोळ झाली एक प्रकारची आणि निसर्गामध्ये आनंद आनंद पसरला. जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा वातावरण कसं असतं बाळांनो, त्याचं वर्णन यांनी केलेलं आहे. बघा उत्तर पण लगेच सापडले आहेत. आता संवाद. दोन व्यक्ती एकमेकांशी काय बोलतात? बघा, दोन व्यक्ती एकमेकांशी काय बोलतात ह्याला आपण काय म्हणतो? संवाद म्हणतो. आता दोन मित्रांमधला संवाद, शिक्षक आणि विद्यार्थी मधला संवाद, आजी आणि नातवामधला संवाद, आजोबा आणि नातू मधला संवाद, घरातल्या माणसांशी केलेला संवाद. संवाद म्हणजे काय? एकमेकांशी बोल, आपले विचार. आणि खरंच माणसाने बोललं गेलं पाहिजे. कधी मनाला एकट्याला कोंडून नाही ठेवलं पाहिजे. आपले विचार प्रत्येकाशी गेले पाहिजेत. आपली मन आपली व्यक्त आपण झालं पाहिजे. जेव्हा आपलं मन हलकं असतं ना, तेव्हा आपण कसे असतात? आनंदी असतो. बघा, संवाद नेहमी साधला गेला पाहिजे. आता आपण संवाद बघूया. पण संवाद बघायच्या आधी आपल्याला काय बघावे लागणार आहे? बरोबर, प्रश्न बघावे लागणार आहेत. सगळीकडे ते सेमच. संवाद बघा, काही बघा, उतारे बघा, कविता बघा. पहिली काय बघायच्यात? प्रश्न बघायच्यात आणि त्याच्यानंतर मग ते वाचायला सुरुवात करायची. पहिला प्रश्न, श्रेया आज शाळेत उशिरा का आली? काय माहिती? आज पहिल्या तासाला कोणती परीक्षा होती? आज पहिल्या तासाला कोणती परीक्षा होती? सरांनी श्रेयाला काय दिले? काय दिलं? आणि श्रेयाला कोणता प्रश्न कठीण वाटला? हा काय संवाद आहे. आता सोडवाय घ्यायचा. पहिला प्रश्न काय विचारलाय? श्रेया शाळेत उशिरा का आली? संवाद वाचल्याशिवाय करणार नाही. दुसरा प्रश्न असा आहे, आज पहिल्या तासाला कोणती परीक्षा होती? तुमच्या मनाचे मत इथं व्यक्त करायचे नाही. आज पाऊस पडत होता म्हणून श्रेया उशिरा आली. तुम्हाला वाचायचंय अजून ते. मनाच्या कल्पना इथे मांडायच्या नाही. तुम्हाला मनाच्या कल्पना इथे मांडायच्या अजिबात नसतात.
तुम्हाला संवाद दिलेला असतो. बरेच विद्यार्थी काय करतात की संवाद आहे, संवादावर प्रश्न विचारले जातात की श्रेया आज शाळेत उशिरा का आली. विद्यार्थी संवादच वाचत नाही, मनाचेच प्रश्न. रस्ता बंद होता म्हणून शाळेत यायला उशीर झाला तिला, मनानेच सांगतात. नाहीतर ती आजारी होती म्हणून ती शाळेत उशिरा आली. आज पहिल्या तासाला कोणते लगेच म्हणतात आज इंग्रजीचा पेपर होता, सगळ्यात अवघड पेपर होता इंग्रजीचा होता म्हणून तिला उशीर झाला. ऍक्च्युली आपल्याला हे सगळ्या प्रश्नांची उत्तर तिथं बघायची की कुठं संवादमध्ये. नुसते प्रश्न वाचून घ्यायचे, मनाची उत्तरांना गोल करायचा नाही, लक्षात ठेवा. राहुल, नमस्कार श्रेया, आज शाळेत उशिरा का आलीस? नमस्कार श्रेया, आज शाळेत उशिरा का आलीस? श्रेया, नमस्कार राहुल, आज आमच्या घराजवळ रस्ता बंद होता. तिनेच उत्तर दिले. तिने काय उत्तर सांगितलं? आज आमच्या घराजवळचा रस्ता बंद होता त्यामुळे थोडा उशीर झाला. राहुल, हो, मग तुला वर्गात काही गमावलं का? मग तुला वर्गात काही गमावलं का? हो, आज पहिल्या तासाला गणिताची परीक्षा होती. मी थोडा उशिराने पोहोचले पण सरांनी मला उत्तर पत्रिका दिली. मग तुला पुरेसा वेळ मिळाला का? श्रेया, हो, सरांनी मला थोडा जास्त वेळ दिला. हो, सरांनी मला थोडा जास्त वेळ दिला. छान. परीक्षेत कोणता प्रश्न कठीण वाटला? विभाज्यतेच्या वरचा प्रश्न थोडा कठीण वाटला. ठीक आहे, पुढच्या वेळी वेळेत यायला बघ. नक्की, धन्यवाद राहुल. आता श्रेया आणि राहुलचं बोलणं चालू आहे. श्रेयाने काय सांगितलं पहिल्यांदा? राहुलने पहिला प्रश्न विचारला, नमस्कार श्रेया, आज शाळेत उशिरा का आलीस? बरोबर. नमस्कार राहुल, आज आमच्या घराजवळचा रस्ता बंद होता. तिने उत्तर दिलं. हेच उत्तर लिहायचंय, त्यामुळे थोडा उशीर झाला. मग आज वर्गात काही कसं वाटलं, म्हणजे काही गमवलं का? म्हणजे आता उशीर झाला म्हणल्यावर थोडं काळ एखादा पिरियड आपला मिस होतो किंवा जातो. हो, आज पहिल्या तासाला गणिताची परीक्षा होती. मला थोडा उशिराने पोहोचले पण सरांनी मला उत्तरपत्रिका दिली. मग तुला पुरेसा वेळ मिळाला का? सरांनी मला थोडासा वेळ काय दिला? वाढवून दिला. छान. परीक्षेत कोणता प्रश्न कठीण वाटला? विभाज्यतेच्या कसोट्या पाठ नाही केल्या तर उत्तर कशी मिळतील? नाहीच मिळणार. बघा, आता आपण काय करूया? प्रश्न वाचूया. पहिला प्रश्न, श्रेया आज शाळेत उशिरा का आलीस? झोपून गेली होती, आजारी होती, पाऊस होता. हे काहीही ऑप्शन मध्ये आपल्या संवादामध्ये नाही या, तर उत्तर आपलं काय आहे? तर रस्ता बंद होता. आज पहिल्या तासाला कोणती परीक्षा होती? गणिताची होती. इतिहास होत्या, इंग्रजी, विज्ञान नव्हती. सरांनी श्रेयाला काय दिले? उत्तर पत्रिका दिली. पेन, बक्षीस, पुस्तक दिलं का? नाही. हुशार आली, इकडे मी तुला एक पेन देतो असे सर म्हणले का? नाही. गणिताचा पेपर होता, सरांनी तिचं म्हणणं समजून घेतलं आणि तिला काय दिली? उत्तर पत्रिका. श्रेयाला कोणता प्रश्न कठीण गेला? अपूर्णांक. संवादामध्ये कुठे अपूर्णांकाचा उल्लेख होता का? नाही. तुमच्या मनाचं उत्तर लिहायचं नाही. सरळ रेषा नव्हता, घातांक नव्हता. विभाज्यतेच्या कसोट्या हा श्रेयाला सगळ्यात अवघड गेलेला प्रश्न आहे. पुढे आता आपल्याला काय केलं जातं? एक परिच्छेद. आता आपण संवाद बघितला, आता तुम्हाला एक परिच्छेद दिला जातो. ह्या परिच्छेदामध्ये संवाद म्हणजे दोन व्यक्तींमध्ये आपण संवाद बघितला, त्याच्यावर आधारित प्रश्न बघितले. आता तुम्हाला एक परिच्छेद दिला जातो आणि या परिच्छेदामध्ये तुम्हाला काय केलं जातं? तर तुम्हाला हा परिच्छेद काय करायचा असतो? पूर्ण करायचा असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला माहिती दिलेली असते की त्यांचं, आता एखादी व्यक्ती आहे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. एक पहिल्यांदा सुरुवात करायची का शेवटून करायची? पहिल्यांदा प्रश्न वाचून घेऊ आपण काय दिले ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश डॅश इथे झाला. जन्म बाबासाहेब आंबेडकर यांना डॅश डॅश
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅश तयार केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅश साठी काम केले. आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय आहे? पहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आता सुरुवातीपासून जायचं का शेवटून जायचं? हा त्या परिच्छेदेवर डिपेंड असतो. तुम्हाला जो काय हे दिलेलं आहे आम्ही त्याच्यावर ते डिपेंड राहतं. काही काही प्रश्नांची सुरुवात शेवटून केली जाते का? तिथं मध्ये आधी काहीतरी टाकलं जातं. मग त्या जवळपास पहिल्यांदा कधी सुद्धा जेव्हा तुम्ही असे तुम्हाला गोष्टी येतात तेव्हा तुम्ही काय करायचं की पहिल्यांदा ते वाचून घ्यायचं आणि त्यामध्ये कुठलं उत्तर बसतंय त्याच्यानुसार ते काय करायचं, सोडवायचं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव माहिती आहे सगळ्यांना. बाल गंगाधर टिळक नाही, मोहनदास करमचंद्र गांधी नाही, जवाहरलाल नेहरू नाही, भीमराव रामजी आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅश साठी काम केले. संगीतासाठी काम केलंय का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? कधी ऐकलंय का? नाही. चित्रकला नाही. खेळ तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक समाज सुधारक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅश तयार केली. ताजमहल तयार केलाय का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? नाही. रेल्वे, संसद भवन, तर भारतीय राज्यघटना ज्यांनी तयार केली ते कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांचा जन्म पुणे इथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म पुण्यात झालाय? नाही. मुंबई, नागपूर, महू? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं. 1 नंबरचं कमेंट मध्ये लिहायचं की ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचे. कमेंट मध्ये टाकायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला. आंबेडकर यांनी काय केली? भारतीय राज्यघटना तयार केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केली? भारतीय राज्यघटना तयार केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय म्हणतो आपण? समाज सुधारक म्हणतो. आणि त्यांचं पूर्ण नाव सुद्धा सांगितलंय, भीमराव रामजी आंबेडकर. या 3 प्रश्नांची उत्तर मी दिली. 1 प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्यायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला. ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्यायचं. समजलं? आज आपण इथे हे लेक्चर थांबवूया.